ठिकाणी म्हणणार आहेत हे ऐतिहासिक आहे आणि हे देशभक्ती राष्ट्रभक्ती चेतवणारा हा क्षण असेल. ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026चं आयोजन मुंबईमध्ये होतं आहे. हे अतिशय आपल्या राज्यासाठी मुंबईसाठी अभिमानाची बाब आहे आणि अनेक देशातले लोक यामध्ये पॉलिसी मेकर आहेत. नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन नवीन आयडियाज आहेत आणि एकमेकाला इथे कॉन्फरन्समध्ये शेअर करतील, एकमेकाशी चर्चा होईल आणि त्यामध्ये जे आता क्लायमेट चेंज आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि सस्टेनेबिलिटी आहे, रेझिलियन्स आहे, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या जागतिक दर्जावरच्या सगळ्या समस्या आहेत आणि मग त्यातून आपल्याला कसा मार्ग काढायचा यासाठी ब्रिक्सनी आयोजित केलेली ही कॉन्फरन्स महत्त्वाची आहे आणि लोकांना जीवनमान जे आहे लोकांचं पोल्युशन फ्री कसं करता येईल, ट्रॅफिक फ्री कसं करता येईल आणि सस्टेनेबल पर्यावरणपूरक कसं करता येईल आणि मग त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी आली, इन्फ्रास्ट्रक्चर आलं, सगळं झालं, AI आलं, स्टार्टअप आलं आणि म्हणून हे प्रश्न जे आहेत हे आता मोठ्या प्रमाणावर अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि म्हणून या सगळ्यासाठी नियोजनबद्ध विकास करणं आवश्यक आहे आणि अशाच या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून एक दुसऱ्याच्या आयडिया शेअर होतील आणि त्याचा फायदा सगळ्यांना होईल. लाल किल्ल्यावरून वंदे मातरम पहिल्यांदा देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री वंदे मातरम त्या ठिकाणी म्हणणार आहेत. हे ऐतिहासिक आहे आणि हे देशभक्ती राष्ट्रभक्ती चेतवणारा हा क्षण असेल. मी स्वागत करतो. तमाम 140 कोटी जनता याचं स्वागत करेल. खऱ्या अर्थाने देशाला पुढं नेण्याचं काम, देशाला आर्थिक सत्ता बनवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतायत आणि राष्ट्रभक्ती जागृत या ठिकाणी या वंदे मातरम लाल किल्ल्यावर म्हणण्यामुळे अनेक युवक आणि सगळे नागरिक यामध्ये त्यांच्या मनामध्ये एक राष्ट्रभक्तीचा अंगार फुलेल आणि हे त्याचं मी स्वागत